नमस्कार, लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मस्त अशी चमचमीत ओल्या वाटाण्याची लपथपी उसळ कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। कढईमध्ये 1.5 पळी तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालूया। जिरे उमललेले आहे, पाव टीस्पून हिंग घालूया। मोहरी जिरे तडतडल्याचा छान आवाज येतोय। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, कांदा घालूया। गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। 4-5 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे। 1 इंच आले, 7-8 लसूण पाकळ्या याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आले लसूणची पेस्ट घालूया। पेस्ट 1 ते 2 मिनिट भाजून घेऊयात। पेस्ट आपली छान भाजून झाली आहे। 3 पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, प्युरी घालूया। ही प्युरी आता आपण तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे। उसळ मिळून येण्यासाठी आपण शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार नसल्यामुळे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। पाच 7 मिनिटांनंतर टोमॅटोची प्युरी आपली चांगली भाजली आहे। आता याच्यामध्ये थोडे मसाले घालूयात। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया। कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरी चालेल। तसेच उसळीला रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरली तरी चालेल। 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊयात। मसाले भाजलेल्याचा छान वास सुटलाय। अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, वाटाणे घालूयात। मिक्स करूया। वाटाणे मसाल्यामध्ये चांगले कोट झाले पाहिजेत। मिक्स करून झाल्यावर याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। एक 2 मिनिटे झालेली आहेत, झाकण काढून हलवून घेऊयात। हलवून झाल्यानंतर वाटाणे शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करूया, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल। हलवून झाल्यावर आणखीन थोडे पाणी घालण्याची आवश्यकता आहे, म्हणून आणखीन जरासं पाणी घालूया। लपथपी उसळ बनवण्यासाठी ताजे वाटाण्याऐवजी फ्रोझनचे वाटाणे वापरले तरी चालेल, एवढं पाणी पुरेसं आहे। आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करूया। वाटाणे शिजण्यासाठी आता याच्यावर झाकण ठेवूयात। गॅसची आच कमीच ठेवायची आहे। 10-12 मिनिटे झाली की झाकण काढायचं आहे, हलवून घेऊयात। वाटाणे शिजले आहे का नाही ते पाहूयात। वाटाणे शिजलेले आहेत। आता आपण हे जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर ते उसळीमध्ये सुरतुकल्यागत दिसतील। उसळ खमंग चविष्ट व्हावी म्हणून 1 चमचा कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथी घालायच्या अगोदर हाताने चोळून घ्यायची आहे। तसेच ती जर मऊ असेल तर हलकीशी तव्यामध्ये गरम करून घ्यायची आहे। सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून गरम मसाला घालूया। गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी चालेल।
सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे उसळीला चव छान येते। गरम मसाला आणि कसुरी मेथीची चव उसळीमध्ये येण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया। 1-2 मिनिटे झाल्यावर झाकण काढून हलवून घेऊया। उसळीचा मस्त वास सुटलेला आहे। उसळ कितपत दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी आटवून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे ही थोडीशी पातळ वाटत आहे, थंड झाल्यावर जरा दाट येईल। सगळ्यात शेवटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलवून घेऊयात। ओल्या वाटाण्याची लपथपी उसळ चपाती, भाकरी, रोटी किंवा साधा राईस बरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशी झटपट तयार होणारी ओल्या वाटाण्याची उसळ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।